नमस्कार स्वामी भक्तांनो, आलात आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर सर्वप्रथम स्वागत आहे तुमच्या आणखीन एका स्वामींच्या या व्हिडिओ मध्ये। तर आजची ही व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूरच महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि ही व्हिडिओ तुमच्या आयुष्यासाठी भरपूरच महत्त्वाची ठरणार आहे। कारण की आपल्या परमेश्वरांचे काही असे बोलणे असते जे बोलणे आपले आयुष्य पूर्णपणे सुधारून जाते, जे बोलणे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकते। म्हणून असे काही विचार आहेत, असे काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर त्यानंतर आपले आयुष्य पूर्णपणे उजळून जाते। आपल्याला आयुष्यातले सर्व सुख मिळतात, आपल्या सर्वात मोठ्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील। तर त्यासाठी ही व्हिडिओ आतापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम बघता सुद्धा येईल। आणि बऱ्याच लोकांचे आयुष्य हे व्हिडिओज बघून बदलून गेले आहेत, बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये बरेच सुख मिळालेले आहेत। पण हे असेच नाही मिळाले तर स्वामींचे काही असे विचार असतात। आता तुम्हाला सुद्धा माहित आहे, अशक्य सुद्धा शक्य करून दाखवतील आपले स्वामी। आणि आपले आयुष्य बदलण्यासाठी फक्त स्वामींचे काही शब्दच आपले आयुष्य बदलू शकतात आणि ते शब्द आमच्या या व्हिडिओ मधून समजणार आहेत। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येत्या दिवसांचे व्हिडिओ सुद्धा तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाचे आहेत। आणि ह्या व्हिडिओमध्ये आणखीन एक महत्त्वाचा टप्पा तुम्हाला सांगणार आहे, पण त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि सध्याच्या वेळेत आपल्याला काय करावे पाहिजे की आपल्याकडे पैसा टिकेल, की आपल्या घरी पैसा येईल, त्यानंतर अशा काही गोष्टी ज्याच्याने आपल्या इच्छा पूर्ण होतील, ज्याच्याने आपल्याला सर्व सुख मिळतील। अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळून जातात। तर फक्त एवढेच लक्षात ठेवायला हवेत तुम्हाला। आणि आता या जन्मामध्ये तुम्हाला पैसा टिकवायचा असेल तर काय करावे पाहिजे, तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर काय करायला पाहिजे। स्वामींनी आणि आपल्या पुराणांमध्ये सुद्धा लिहिलेले आहे, जर तुमच्या घरी तुम्हाला पैसा टिकवायचा असेल तर तुम्ही दान धर्माचा काम करा, गरजू लोकांना मदत करा। त्यानंतर तुमच्या घरात पैसा बघा कसा येतो, तुमच्या घरात धन बघा कसा येतो, तुम्हाला सर्व सुख सुद्धा मिळतील, फक्त तुम्ही दान धर्माचा काम करा। आणि आता याच मार्गावरून आम्ही एक मोहीम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या मोहिमेचा उद्देश जाणून तुमच्या डोळ्यातून सुद्धा पाणी निघेल आणि अंगावरती काटा सुद्धा येईल, कारण की आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी ती परिस्थिती बघितलेली आहे। आणि जर तुम्ही ती प्रत्यक्ष डोळ्यांनी परिस्थिती बघितली तर तुमच्या डोळ्यातून सुद्धा रक्त पडेल। कारण की पावसाळ्याच्या वेळेत बऱ्याच लोकांना रोजगार न मिळाल्यामुळे मुंबई साईडला बरेच असे जे पोरं आहेत जी की उपाशी झोपतायत, रात्रंदिवस ती उपाशी राहतायत, त्यांना एका वेळेचं जेवण सुद्धा खायला मिळत नाही। त्यांची परिस्थिती बघून डोळ्यातून पाणी निघत आहे। आणि फक्त स्वामींच्या या मोहिमेमधून आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त त्यासाठी आमच्याकडे सुद्धा थोडी राशी कमी पडते आणि त्यासाठी आम्ही या व्हिडिओच्या मार्फत तुमच्याकडून मदत मागण्याचा प्रयत्न करत आहोत। मोठी ना सही छोटी मदत पण तुमची आमच्या लाख मोलाची ठरून जाणार आहे, कारण की त्या लोकांची अवस्था बघूनच डोळ्यातून पाणी निघते, अंगावरती काटे येतात, अंगावरती शहारे येतात। खरंच मनापासून असे वाटते की ही परिस्थिती आपल्यावरती नको, आपल्याला एका वेळेचं जेवण सुद्धा खायला मिळतंय, त्या लोकांना एका वेळेचं जेवण सुद्धा खायला मिळत नाही आहे। तर आत्ताच्या वेळेत जर तुम्ही माणुसकी जपलात तर पुढचे आयुष्य तुमचे चांगले होईल। जर तुम्ही माणुसकी जपलात तर ते तुमच्या कर्मामध्ये धरले जातील आणि जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुमचे पुढचे भविष्य तुम्हीच ठरवताय। ही गोष्ट सुद्धा आपण पुढे बोलणार आहोत, पण आम्हाला मदत करण्यासाठी खालती जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही ॲपद्वारे आम्हाला पैसे पाठवून आम्हाला भरपूर मोठी मदत करू शकता। आमच्या आयुष्यासाठी भरपूर मोठी ती मदत राहणार आहे, तर आमच्या नाही त्या गोरगरिबांच्या आयुष्यासाठी भरपूर मोठी मदत राहणार आहे। आणि त्यासाठी आम्हाला मागच्या वेळेत 2 जणांनी मदत सुद्धा केलेली आहे। तर अशोक सर आणि अमित सर या लोकांनी आम्हाला या मोहिमेसाठी मदत करून फार लाख मोलाचे काम केलेले आहे आणि त्यांचे मनापासून आभार। आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळतील असे निवेदन आम्ही स्वामींसमोर सुद्धा ठेवलेले आहे। कारण की या मतलबी दुनियेमध्ये या लोकांनी स्वतःचा विचार न करता दुसऱ्या लोकांचा विचार केला, म्हणजे त्या लोकांनी ते जग जिंकलेले आहे। आणि यासाठी आम्ही पण तुमच्याकडून मदत मागत आहोत की खालती जो मोबाईल नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही आम्हाला मदत करून या मोहिमेसाठी फार मोठे काम सुद्धा करू शकता। आणि जर
तुमच्याकडून कोणती मदत करण्याची परिस्थिती नसेल तर वाईट मानून घेऊ नका. फक्त एवढेच मनातल्या मनात ठरवा की आता माझी वेळ बरोबर नाही, पण जेव्हा माझी वेळ बरोबर येईल, ज्या वेळेत मी मदत करण्याच्या लायकीचा होईल त्यावेळेत मी 100% मदत करणार. कारण की आता माझी वेळ खराब आहे, मी माझी वेळ सुधारणार आणि त्यानंतर मदत करणार, अशी शपथ सुद्धा तुम्ही स्वामींना देऊन ठेवा. आणि आता आपण आपल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुमच्या समोर मांडणार आहोत, म्हणून आतापासून ते शेवटपर्यंत ही व्हिडिओ नक्कीच बघा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. तर सर्वप्रथम या आयुष्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगते ती म्हणजे आपले कर्म. आपला भविष्य आपण घडू शकतो. तुम्ही नंतर बोलाल की आजचे माझे दिवस चांगले चालले नाहीत, तर फक्त लक्षात ठेवा मागच्या वेळी तुम्ही काहीतरी बेकार कर्म केलं असाल, मागच्या वेळात काहीतरी तुम्ही वेगळं काहीतरी केलं असाल. कारण की या जगात आलेलो आहोत तर जे आपण चुकीचं काम करतो त्याची परतफेड सुद्धा आपल्याला इथेच करून जायची आहे. कारण की वरून सगळं आपला देव बघतोय, आपला परमेश्वर आपल्याकडे बघतोय. आपण काय करतोय, आपण लोकांपासून लपवून ठेवतो, फक्त परमेश्वर आपल्याला बघत असतो. आपण परमेश्वरापासून ती गोष्ट लपवून ठेवू शकत नाही. म्हणून तुमचे भविष्य तुम्ही स्वतःहून घडू शकता. जर आज तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवला तर उद्या तुमचे भविष्य चांगले होईल. आणि आज जर तुम्ही चांगले काम केलात तर उद्याचे दिवस तुमचे चांगले येतील. कारण की जसे आपले कर्म तसे आपल्याला फळ मिळते, हे वाक्य 100% खरीच आहे. आणि या वाक्याचे उदाहरण सुद्धा बरीच लोक आहेत आणि त्यांची अवस्था बघून सुद्धा डोळ्यातून पाणी निघते. कारण की त्यांनी मागच्या वेळेत काहीतरी वाईट काम केले आणि आज त्यांना ती गोष्ट भोगावी लागते आणि तेव्हा ते परमेश्वराच्या व्यसनाधीन झाले आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे कर्माचे पाप धुवून टाकले. ही परिस्थिती तुमच्यावरती नको यायला, म्हणून आतापासून तुमचे कर्म चांगले ठेवा. तुमचे भविष्य तुम्ही स्वतःहून सुधारू शकाल. फारच महत्वाचे झालेले आहे. कारण की सध्याची जी पिढी आहे, येणारी जी पिढी आहे, त्यांना सुद्धा ही गोष्ट समजावून देणे फारच कठीण झालेले आहे. म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करत आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा समजावून देणे की आपल्या आयुष्यामध्ये लढणे ही एक सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे. कारण की येणारी पिढी तुम्ही सुद्धा पाहू शकत असाल कोणत्या मार्गावरती जात आहे आणि काय करत आहे. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला समजत असेल की मला नक्की बोलायचं काय आहे. कारण की स्वामींनी स्वतःहून सांगितले आहेत, चांगले विचार, चांगले कर्म, चांगले गोष्टी या माणसाला चांगल्या घडवतात. आणि तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही कोणत्याही वाईट मार्गावरती जाऊ नये. आणि या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. यांचा उद्देश एकच आहे की ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार लक्षात यायला पाहिजेत. कारण की जी गोष्ट आपण सारखे करतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते आणि त्या गोष्टीची तुम्हाला सवय पडायला पाहिजे. म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सारखे सांगत असतो. आणि ह्या गोष्टी कधीच दुर्लक्ष करू नका. आणि आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. कारण की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तर आता स्वामी फक्त एवढेच म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नको. तुझ्या आयुष्यामध्ये मी दुःख आणतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या कुटुंबामध्ये दुःख आणतोय आणि त्या गोष्टींना खचून जाऊ नको. कारण की तुला त्या गोष्टीमध्ये आणणारा सुद्धा मीच आहे आणि त्या गोष्टीतून बाहेर काढणारा सुद्धा मीच आहे. तुला तुझ्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, फक्त तू माझ्या भक्तीमध्ये कोणतीच कमी करू नकोस. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की स्वामी हे केवढाही मोठा संकट असो, केवढेही मोठे दुःख असो, त्यातून तुम्हाला बाहेर काढणार. फक्त तुम्ही एक निष्ठेने श्री स्वामी समर्थ म्हणा. एकदा माझ्यासोबत सुद्धा म्हणा श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनाला चांगले वाटेल की नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि स्वामी समर्थ हे नावामध्ये अशी जादू आहे जे की आपल्या मनातले वाईट विचार सुद्धा बाहेर काढून टाकते. जर तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, परमेश्वरा माझ्याकडून चुकी झाली, त्या चुकीसाठी मला माफ कर असे म्हणाला तरी सुद्धा तुम्हाला माफी भेटेल. कारण की परमेश्वराचा हृदय एवढा मोठा आहे की त्याला जर तुम्ही कोणत्या प्रकारचं नवस केलं नाही तरी चालेल. फक्त जर तुम्ही मनाने, श्रद्धेने जर आपल्या परमेश्वराला पुकारलात, आपल्या परमेश्वराचे नाव घेतलात तरी सुद्धा तुमचे सर्व कार्य होऊन जातील. फक्त त्यासाठी तुम्हाला सुद्धा मेहनत करावी लागेल, त्यासाठी तुम्हाला सुद्धा कष्ट करावे लागतील. जर तुम्ही घरात बसून नुसते परमेश्वराचे नाव घ्याल तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला मदत करणार नाही. कारण की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कष्टच घेत नाहीत, जर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी मेहनतच घेत नाहीत तर तो परमेश्वर सुद्धा तुम्हाला कसा मदत करेल, ही गोष्ट पण नेहमी लक्षात ठेवा.
परमेश्वर पण तुमच्याकडून भरपूर कार्य करून घेतो, तेव्हा जाऊन तुम्हाला त्या गोष्टीचं फळ देतो. कारण की तुम्हाला त्या गोष्टीची किंमत राहिली पाहिजे. कोणतीही गोष्ट आयती मिळाली तर त्या गोष्टीची किंमत राहत नाहीत. आणि जर तुम्हाला ती गोष्ट मिळवण्यासाठी आणखीन आणि बरेच मेहनत करावे लागत असेल, बरेच प्रयत्न करावे लागत असतील, तर एवढे समजून जा की तुमची वेळ येईल, ती वेळ कधीच जाणार नाही. आणि जर तुमचे अर्धे आयुष्य गेले असेल प्रयत्न करण्यातच आणि तुमच्या डोळ्यातून अजून सुद्धा पाणीच निघत असेल, तुमच्या आयुष्याला अजून सुद्धा यश लाभले नसेल, तर समजून जा की तुमचे चांगले दिवस येणार आहेत. कारण की चांगले दिवस यायला सुद्धा वेळ लागत नाही. पण तुम्ही म्हणाल की आम्ही स्वामींची भक्ती कधीपासून करतोय, स्वामींची आम्ही नाव कधीपासून घेतोय आणि आम्ही कष्ट सुद्धा करतोय, तरी सुद्धा आमची चांगली वेळ येत नाही. तर वेळेला सांगून ठेवा की माझी चांगली वेळ आणणारा सुद्धा माझा परमेश्वर आहे आणि माझी चांगली वेळ येणारच, असे जिद्द मनात ठेवा. आणि जिद्द मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात झालेला फरक, तुमच्या आयुष्यात होणारा बदल आणि तुमच्या आयुष्यामध्ये मिळालेले यश आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालेले धन, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालेले सर्व सुख, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे झालेले पूर्ण इच्छा, हे सर्व तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगाल की हो देवा, हो स्वामी भक्ता, हो स्वामी सेवका, माझ्या आयुष्यामध्ये मला सर्व काही मिळाले, माझ्या आयुष्यामध्ये मला प्रत्येक गोष्ट मिळाली. फक्त यासाठी तुम्हाला रोज स्वामींचे नाव सुद्धा घ्यायला लागेल, रोज आपल्या परमेश्वराचे नाव घ्यायला लागेल. कारण की बऱ्याच लोकांनी आता स्वामींचे अनुभव घेतलेले आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कसे आले, त्यांच्या आयुष्यामध्ये कशी मदत केली, त्या सर्व गोष्टी त्यांनी बघून घेतलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत. आणि वेळ तुमची पण येणार आहे, तुमच्यावरती सुद्धा अनुभव येणार आहे, तुम्हाला सुद्धा अनुभव येणार आहे. त्यासाठी तुम्ही वाट पहा आणि रोज 4 ते 5 मिनिटं आपली व्हिडिओ बघा, त्यामध्ये जे सांगतोय तसे करा. आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही गंमत पाहाल तर बोलाल की हो, आज माझे आयुष्य बदलून गेलेले आहे. आणि अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या आहेत, त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सुद्धा कळतील. आणि आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी कळवायला सुद्धा वेळ लागेल आणि ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणायला सुद्धा वेळ लागेल. तर तुमच्यामध्ये संयम ही गोष्ट पाहिजे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण आहेत. आता प्रश्न निघाला, आपण वाट किती पाहायची? तर संयम. जर तुमच्यामध्ये संयम असेल, जर तुमच्यामध्ये कष्टाळूपणा असेल, तर तुमचे आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये बरेच गोष्टी होतील, अशा गोष्टी घडतील ज्या गोष्टींमुळे तुमच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघेल. फक्त त्या गोष्टी तुझ्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाच्या असतील, कारण की त्या गोष्टी कोणाच्याच आयुष्यामध्ये घडत नाहीत. आज जर तुला रडायला लागत असेल, तर बरेच लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांना रडायला लागत नाही. फक्त त्यांचे येणारे वेळेमध्ये जेव्हा ते रडतील, त्यावेळेस ते पूर्णपणे तुटून जातील. फक्त तू आज दुःखांमध्ये आहेस, तू आज अडचणींमध्ये आहेस, तू आज रडत आहेस. फक्त येणाऱ्या वेळेत सुद्धा तुझ्यावरती दुःख आले, तेव्हा तुझ्यावरती तो अनुभव असेल, तेव्हा तू त्या दुःखांना मात देशील, तेव्हा तू त्या दुःखांना पार होशील. जर तू गरीब घरातला असशील तर समजून जा, तू वाईट चांगली वेळ आणू शकतोस. जर तू चांगल्या घराण्यातला असशील तर तू तुझ्या कर्माने तुझी वाईट वेळ आणू शकतोस. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले कर्म. आपले कर्म आणि आपले विचार आणि आपल्या कृत्य हे आपले आयुष्य घडवत असतात. चांगल्यातला चांगला माणूस मिळून माती झालेला आहे आणि मातातल्या माणूस मिळून आसमानात गेलेला आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कारण की जो माणूस ज्या वेळेला ज्या गोष्टी करतो, ज्या वेळेला ज्या गोष्टींवरती लक्ष देत नाही, त्यावेळेला त्या गोष्टी त्याच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण होऊन जात असतात. तर आजचे हे 4-5 मुद्दे आहेत ते मी तुला सांगितले आहे. त्यातलाच म्हणजे वेळ, संयम, त्याच्यानंतर चांगले कर्म, या 3 गोष्टी मी तुला सांगितल्या आहेत. या 3 गोष्टी लक्षात ठेव. आणि आणखीन 3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. त्या गोष्टी सुद्धा तुला लक्षात ठेवणे हे महत्त्वाचे झालेले आहे. कारण की सध्याची ही जी पिढी आहे ती कोणत्या मार्गावरती जात आहे हे कोणाला समजत नाही आहे. त्यांचा पुढचा मार्ग सुद्धा कोणालाच दिसत नाही आहे. आणि ही गोष्ट तुम्ही स्वतःहून अनुभवत असाल, कारण की आताची पिढी तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघत असाल, ती पिढी नक्की चालले कुठे? आपल्या परमेश्वराच्या मार्गावरती तरी नाही ना. कारण की सध्याची जे आपले लोक आहेत ते सुद्धा आपल्या परमेश्वरावरती प्रश्न उचलायला लागले आहेत की आपला परमेश्वर आपल्या सोबत आहे तरी का? त्याच माणसांमुळे अजूनपर्यंत आपले सर्व परिसर पुढे गेलेले नाही.
ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कधीच कमी पडून देऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीसाठी कधीच आपला परमेश्वर कमी पडून देणार नाही. आपला देव आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये कमी पडून देणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सर्व सुख आपल्याला मिळून जातील. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्या अगोदर आपल्या कमेंट बॉक्समध्ये एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि यापुढे पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. तर तुझ्या आयुष्यासाठी महत्त्वाचे थोडे वेळ, तुझ्या जीवनातले तुझ्या यापुढचे फक्त 3 मिनिटं तुझ्यासाठी फारच महत्त्वाचे ठरून जाणार आहे. कारण की ह्यापुढे जे 3 मिनिटं मी जे मंत्र, जे नाव माझ्या मनातून काढणार आहे ते मनातल्या मनात तुझ्या मनात बसतील. आणि त्यानंतरचा तुझ्या मनावरती झालेला परिणाम बघ. त्यासाठी फक्त पुढचे 3 मिनिटं तुझ्या हातातला मोबाईल बाजूला ठेव, आवाज वाढव आणि डोळे बंद कर आणि एकदा हे मनापासून ऐकूनच घे आणि त्यानंतर झालेला बदल मला सांग. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.